पंतप्रधानांच्या हस्ते पीएम धनधान्य कृषी योजनाचा शुभारंभ। चंद्रपूरसह महाराष्ट्राचे 9 जिल्ह्यांचा समावेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाचा शुभारंभ आज नवी दिल्लीतील पुसा येथे करण्यात आला। या योजनेत महाराष्ट्रातील चंद्रपूरसह एकूण 9 आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश आहे। दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार सह अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते। या योजनेसह दलहन आत्मनिर्भरता मिशनचाही प्रारंभ झाला असून या उपक्रमाअंतर्गत 100 जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढीस गती मिळणार आहे। पीक पद्धतीत बदल, शेतीला जोड व्यवसाय, कृषी उत्पादकतेत वाढ आदींवर या योजनेत भर दिला जाणार आहे। केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण विकासाला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। प्रधानमंत्री धनधान्य योजना ही देशामध्ये 100 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। आज त्याचा आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण सुद्धा झालेले आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 9 जिल्हे आहेत। 9 जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्हा हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे। हा योजनेचा मुख्य उद्देश जो आहे, आपण वेगवेगळ्या पिकाचे जे काही उत्पादन घेतो त्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे, आपल्या जिल्ह्याची उत्पादकता, राज्याची उत्पादकता, देशाची उत्पादकता बघून आपणाला उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी जे काही लूपहोल्स आहेत, म्हणजे जे काही कमतरता आहे ती आपणाला कशी फिल करून उत्पादन कसे वाढवता येईल ह्यासाठी हे करणे। त्याचबरोबर कृषी मालावरचं प्रक्रिया करणे आणि शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे। त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये पिकामध्ये बदल करणे, जसे की आपण खरीप हंगामाची, रब्बी हंगामाची पिकं घेतो त्याच्यापेक्षा जास्त उच्च दर्जाचे पिकं घेता येईल का, म्हणजे फळबाग लागवड असेल, पुष्पोत्पादन असेल, भाजीपाला लागवडीमध्ये वाढ करणे हा एक त्याचा मुख्य उद्देश आहे। त्याचबरोबर कृषीशी संबंधित जो संलग्न विभाग आहे, पशुसंवर्धन विभाग आहे, दुग्ध व्यवसाय आहे, मत्स्यपालन आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या शेतकरी बांधवांना शेतीशी जोड देऊन हे उद्योग वाढवता येतील का ह्याकडे लक्ष घेणे। एकंदरीत जर पाहता या 100 जिल्ह्यामध्ये स्पर्धा लावून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ह्या योजनेतनं आपल्याला ते साध्य करता येणार आहे। एक चांगली संधी ह्या जिल्ह्याला मिळून दिलेली आहे। याच्यातनं निश्चितच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।